प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 7 सप्टेंबर 2025 रविवार। एकता आणि देवाची उपस्थिती। जे आम्ही पाहिले व ऐकले ते आम्ही तुम्हास सांगतो की तुम्ही आमच्याबरोबर सांगती करावी। आणि खरी गोष्ट म्हणजे आमची संगती पित्याबरोबर व त्यांचे पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे। पहिली योहान 1 अध्याय 3 वचन। प्रभूने जेव्हा कधी स्वतःला या जगात प्रकट केले तेव्हा त्याने नेहमी लोकांचा एक गट निवडला। जुन्या करारात त्याने याकोबच्या 12 मुलांना निवडले आणि त्यांना इस्रायलच्या वंशात रूपांतरित केले। नव्या करारात त्याने 12 शिष्यांना निवडले आणि त्याने प्रेषित बनविले। त्या काळी इस्रायल लोकांद्वारे प्रभूने आपले नाव गौरविले आणि त्याने कनान देशाची वारसाकाने देणगी दिली। नव्या करारात त्याने प्रेषिताची निवड केली, त्यांचे मत सुरुवात जाहीर केली आणि लोकांना तारणामध्ये नेले। असा देवाची मुलांशी संगती केल्याने आपल्या जीवनात देवाची उपस्थिती, दैवी आनंद आणि शांती येते। तरीही अनेक मंडळांमध्ये एकता किंवा प्रेमळ संगती दिसत नाही। लोक स्वतंत्रपणे येतात आणि स्वतंत्रपणे जातात। काही ठिकाणी उच्च जातीसाठी एक चर्च आणि निम्न जातीसाठी दुसरे चर्च असते। हे खरोखरच अतिशय दुःखद आहे। ख्रिस्त कधीच विभागाला गेला नाही, तसेच तो आपल्या शरीरात चर्चमध्ये विभाजन होणे इच्छित नाही। आपण आधीच पाहिले आहे की आपली संगती पित्याबरोबर व त्यांचे पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे। पहिली योहान 1 अध्याय 3 वचन। जेव्हा आपण त्याच रक्ताने धुतलेले आहोत, त्याच आत्म्याने तृप्त केलेले आहोत आणि तोच पिता आपला आहे, तेव्हा आपल्यात कोणतेही विभाजन, भांडण किंवा मतभेद असू नयेत। प्रत्येक प्रकारचे विभाजन काढून टाकले पाहिजे। जेव्हा आपण चर्च म्हणून एकत्र येतो, जो योग्य आपण देवाचे मधुर उपस्थितीत आनंद मानू शकू। बायबल म्हणते, पहा किती चांगले आणि किती सुखावह आहे जेव्हा बंधू ऐक्यतेने राखतात। ते हर्मोनच्या देवाप्रमाणे आहे, जे सियोन पर्वतावर उतरत, कारण तिथेच परमेश्वराने आशीर्वाद आनंद कालचे जीवन आज्ञापिले आहे। स्तोत्र 133 अध्याय 1 ते 3 वचन। सर्वप्रथम आपण आपल्या देवावर आपल्या सर्व हृदयाने, सर्व आत्म्याने आणि सर्व सामर्थ्याने प्रेम केले पाहिजे। त्याच वेळी आपल्याला आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करावे लागेल। प्रिय देवाचे लेकरा, जर आपण आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या भावावर प्रेम करू शकत नाही, तर मग न दिसणाऱ्या देवावर आपण कसे प्रेम करू? घरात असो व चर्चमध्ये जर प्रेमाने एकता नसेल तर देवाची उपस्थिती अनुभवता येणार नाही। पुढील ध्यानासाठी वचन। म्हणून जर तू आपले अर्पण वेदीवर आणले आणि तिथे तुला आठवले की तुझ्या भावाला तुझ्या विरुद्ध काही आहे, तर आपले अर्पण तिथे वेदीपुढे ठेव आणि जा कधी आपल्या भावाशी मेल करून घे, मग परत येऊन आपले अर्पण कर। मॅथ्यू 5 अध्याय 23 वचन आणि 24 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी नीतिसूत्र अध्याय 1 आणि 2, संध्याकाळी 1 कोरिंथियर अध्याय 16। धन्यवाद।